नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे नाचणीचे दुप्पट काय चौपट फुलणारे पापड मी बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग नाचणी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अगदी मी रात्रभर पाण्यात नाचणी भिजत घातलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी फेकून दुसरं पाणी त्यात घालून स्वच्छ धुवून चाळणीत काढून घेतली आणि एका कापडामध्ये घट्ट बांधून अगदी रात्रभर मी तिला 10 तास मी नाचणीला बांधून ठेवलेली आहे. बघा अशी मोड आलेले आहेत आपल्या नाचणीला. आणि आता मी नाचणी पसरवून घेतली 2 ते 3 तास. सुकल्यानंतर गिरणीतून दळून आपल्याला कापडाने पीठ चाळून घ्यायचं आहे. आता इथे वाटण करून घेते. वाटण्यासाठी मी धणे, बडीशोप आणि जिरं घेतलेलं आहे. जाडसर आपल्याला मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे. आता पातेलीत मी 1 बाऊल पाणी घातलेलं आहे. त्याच बाऊलने आपल्याला पीठ पण घ्यायचं आहे. परफेक्ट प्रमाण आहे. आता पाणी आपलं गरम झालेलं आहे. त्यात मी तीळ आणि ओवा घेतलेल्या आहेत 1-1 टेबलस्पून. उकळत्या पाण्यात त्या घालायच्या आहेत आपल्याला. आता मी खसखस घातली आणि जे वाटण केलं मिक्सरमधून ते घातले. चवीप्रमाणे मीठ आणि पापड खार 1 टेबलस्पून पापड खार घातलाय. पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच बाऊलने आपल्याला बाऊलभर पीठ घ्यायचं आहे आणि बघा पाण्याच्या वरती अगदी पिठाचा थर आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी झाकण ठेवून अगदी 10 मिनटं आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच पीठ वाफवायचं आहे आपल्याला 10 मिनटं. आता मी त्यात 1/2 टेबलस्पून सोडा घालते. सोडामुळे आपले पापड अगदी फुलण्यात मदत होते. आणि आता हे पीठ पळीच्या मदतीने आपल्याला अगदी गोल गोल घेरून घ्यायचं आहे. गुठळ्या पडू द्यायच्या नाही, पटापट घेरायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. या पद्धतीने खाली वर करून घ्यायचं आहे आणि गोल गोल फिरवत राहायचं आहे. पीठ माझं घेरून झालेलं आहे. तर पीठ आता आपण थोडं वाफवून घेऊया. त्यासाठी मी आता छोटे छोटे गोळे घेतले आहे पिठाचे आणि त्याला मध्ये होल पाडलेला आहे जेणेकरून हवा पास होईल आणि आपलं पीठ आतून सुद्धा अगदी वाफवून जाईल. सगळ्या मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहे आणि 15 मिनटं हे पीठ मी आता चाळणीमध्ये वाफवून घेते. 15 मिनटानंतर वरती कापड घालायचं आहे. आता 15 मिनटं माझे झालेले आहेत वाफवून. आता मी 1 गोळी घेतली आणि पिशवीत घालून अगदी ते पीठ मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामुळे आपल्या पापडाला तडा वगैरे पडत नाही आणि अगदी पापड मस्त होतो, गोल गरगरीत होतो. आता मी पिठाच्या लाट्या बनवून घेते आणि साच्यामध्ये मी पापड बनवून घेते. अगदी 2 मिनिटात हा पापड बनवून होतो. या पद्धतीने अगदी प्रेस करून तुम्ही लाटूनही बनवू शकता. बघा किती मस्त आपला पापड झालेला आहे. अगदी गोल गरगरीत आणि एकसारखा कलर बघा पापडाला किती मस्त आलेला आहे. अगदी लालसर आपला पापड बनलेला आहे. आता हे पापड आपण पसरवून घेऊया उन्हामध्ये. अगदी 2 दिवस कडक आपल्याला पापड सुकवून घ्यायचे आहे. 2 दिवस मग हे पापड आपल्याला वर्षभर टिकतात. सगळे पापड मी अशाच प्रकारे बनवून घेतले. आता मी तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवते सुकल्यानंतर 2 दिवसानंतर. बघा दुप्पट काय चौपट आपला पापड फुललेला आहे आणि पौष्टिक पण आहे. मस्तच हे पापड तुम्ही भाजूनही खाऊ शकता. भाजूनही अप्रतिम फुललेत हे पापड. बघा मस्तच. तर ह्या प्रकारे नक्कीच करून बघा. कुरकुरीत आणि सॉफ्ट हे आपले पापड बनलेले आहे. मस्तच. बघा किती भारी आपले पापड झालेले आहेत. दुप्पट काय चौपट फुलणारे आपले पापड बनलेले आहेत. तर नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.